मोजमजुरी करून संसार कमावण्याला सगळं सोडून आलं की काय करतो हाती लागते कलई लागते हे काही सांगू शकत नाही. आता सध्या घरात पाणी दिलेलं आहे. मराठवाड्यात गेल्या काही दिवसांमध्ये आभाळ फाटल्यासारखा पाऊस पडतोय. याच पावसामुळे एकीकडे नद्यांना पूर आलाय आणि दुसरीकडे नागरिकांच्या डोळ्यातही अश्रूंचा पूर आलेला आहे. नेहमी जायकवाडी धरण भरण्याची वाट पाहणाऱ्या माणसांना यंदा जायकवाडीच्या पाण्याची धडकी भरावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण इतिहासात पहिल्यांदाच जायकवाडी धरणातून 3 लाख क्युसेक्स वेगानं विसर्ग सुरू झालेला आहे. अगदी काही मिनिटांमध्ये एखादं गाव पाण्यात जावं एवढं पाणी धरणाच्या दरवाजांमधून बाहेर पडतंय. धरणाच्या खालच्या बाजूला गोदावरीच्या काठची गावं रिकामी केली जात आहेत. प्रशासनाकडून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शासनाकडून मदत छावण्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. पण कष्टानं उभा केलेला आपला संसार पाण्यात बुडताना सोडून येताना लोकांच्या भावना दाटून आल्यात. मनात भीती आणि डोळ्यात अश्रू घेऊन बसलेल्या याच नागरिकांशी आम्ही संवाद साधला तेव्हा त्यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. जालना जिल्ह्यातल्या अंबड आणि घनसावंगी तालुक्यामध्ये नाथसागरातून सोडलेलं 3 लाख क्युसेक जे पाणी आहे ते गावात पोहोचलेलं रात्रीपासून आणि ते इतक्या मोठ्या संख्येने पाणी इतक्या मोठ्या प्रवाहाने पाणी आलेल्यामुळे गावांमध्ये पाणी घुसलं. घरदार लोकांनी सोडून त्यांना विस्थापित व्हावं लागलं. प्रशासनाने घनसावंगी आणि अंबड तालुक्यामध्ये या लोकांची व्यवस्था केलेली आहे. आपण आता घनसावंगीमध्ये आलेलो आहे. घनसावंगी तालुक्यातल्या तीर्थपुरी मधल्या एका शाळेमध्ये आपण हे पाहू शकतो. हे सगळ्या लोकांची व्यवस्था सरकारने इकडे केलेली आहे. आपलं घरदार जेवढे गरजेचं तेवढं सामान लागेल गरजेपुरतं लागेल एवढं सामान वाचून हे सगळे लोक इथे आलेले आहेत. याच्यामध्ये वृद्ध महिला असतील, वृद्ध पुरुष असतील, लहान मुली असतील, महिला असतील, लहान बालक असतील. आपण बघू शकतो सगळं सामान जेवढं काही लागत असेल तेवढं सगळं हे लोक आपल्या सोबत घेऊन आलेले आहेत. आजी आलेले आहेत ज्यांचं वय सध्या धावपळ करण्यासारखं नाहीये. त्या सुद्धा आजींना धावपळ करत जीवाची पराकाष्ठा करत इथपर्यंत यावं लागले. बाबा आलेले आहेत, असे वृद्ध आहेत, विकलांग आहेत इथे जे स्वतःची काळजी घेऊ शकत नाही. त्यांची सरकार काळजी घेण्यासाठी इथे आलेलं आहे. त्यांना इथे खाण्यापिण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो अन्नदाता, जो शेतकरी राजा अन्नदाता म्हणून आपण ओळखतो, बळीराजा म्हणून ओळखतो, त्यांना आज इथे खाण्यापिण्यासाठी इथे व्यवस्था करावी सरकारला करावी लागत आहे. आपल्यासोबत इथे गावातल्या महिला आहेत. बाणेगाव, गोरी गंधारी अशा वेगवेगळ्या भागातून आलेल्या महिला आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. त्यांच्या काय भेटली नेमकी ताई काय सांगणार तुम्ही? कुठून आल्या तुम्ही? मी बाणेगाव इथून आहे. घनसावंगी तालुका जिल्हा जालना. सर गोदाकाठी आमचं गाव आहे. जे गोदाकाठचं शेवटा झालं, बाणेगाव झालं, लिंचेवाडी, सोंदलगाव, गोपगाव असे 5 ते 6 गाव आमची पाण्याखाली आहेत. आणि पूर परिस्थिती एवढी भयानक आहे की आम्हाला रात्रीच 1, 2, 3 जो टाइम भेटेल त्या टाइमात आम्ही जे हे लोक आहेत 500च्या आसपास, 1000च्या आसपास आम्ही स्थलांतर केल्या. काही तीर्थपुरी, काही फाट्यावरती नेऊन त्यांचं व्यवस्था केली. आणि पाण्याचं खंडित गेलं तर सर आता घराची परिस्थिती आम्ही बघितलेलीच नाही. कारण जसं पाणी वाढत होतं तसं आम्ही गाव सोडलंय. जेव्हा आता आम्ही घरी जातो आमचं काय काय नुकसान झालंय, धान्याचं काय वाहून गेलंय आणि जसं ढोरा जनावरांचा जो चारा आहे तो एक प्रश्न खूप बिकट आहे आमचा. गोरगरिबांकडे दुसरं काय आहे प्रॉपर्टी? शेती, ढोरं, शेळ्या वगैरे आणि त्यांचे चाऱ्याचं खूपच मोठं नुकसान झालेलं आहे. आणि जसं आमच्या शेतामध्ये ऊस, कापूस, सोयाबीन, मूग हे पूर्ण पाण्याखाली आहेत. शेतकऱ्याच्या पदरात तर काहीच नाही पडलेलं आहे. पण सरकारने माझी एवढीच विनंती आहे की त्यांनी पंचनामे न करता सरसकट गोरगरिबांची मदत करावी. खूप बिकट परिस्थिती सर आमच्या गावामध्ये. सगळं जनावरांचा चारा, घरांमधले लेकरांची पुस्तकं ते सगळं भिजले असतात. काय घर सोडून आलं तेव्हा काय परिस्थिती होती? आता काय वाटतं तुम्हाला? आता घरी गेलं तर बघायला आम्हाला म्हणजे घरामध्ये काय जीव जेवढा आमचा वाचला तेवढंच समाधान आहे. घरामध्ये काय झालंय काय नाही अजून काही सांगू शकत नाही. काय तुम्ही कुठून आला? बाणेगाव तालुका. आमच्या गावात म्हणजे बेकार परिस्थिती, पुस्तकं, जनावर, शाळा हे घरामध्ये आहेत तसे टाकून आला. आमचा जीव वाचवायचा पडला आम्हाला. काय करावं काय नाही. इथं आल्यावर शेतीमध्ये काय होतं? शेतीमध्ये कापूस होता, पाणी सगळं शेतामध्ये.
कशी परिस्थिती गावात? लई पाणी किती वाटली घरामध्ये बाहेर निघायचं कळत नव्हतं. मदतीने त्यांनी आम्हाला 2 मिनिटांमध्ये बाहेर काढलं. काही सुद्धा सोबत आणलेलं नाही. आज नुसतेच अंगावरले कपडे सोबत आलेले. इतकी नाजूक परिस्थिती आणि नाजूक जीव वापरायसाठी खाली जीव वापरायसाठी आम्ही पळत आलो आणि आम्हाला सरकारने खाण्यापिण्याची सोय व्यवस्थित केली. नाजूक परिस्थिती स्वच्छ करून लोकांची रोजमजुरी करून संसार कमावण्याला सगळं सोडून आलं की काही त्यांचं हाती लागते का नाही लागते हे काही सांगू शकत नाही. आता सध्या घरात पाणी दिलेलं आहे. काय केलं सोडून आलेलं काही चालेल नाही. सगळं ते सोडून आलं काहीच सोबत आलेलं नाही. अंगावरले कपडे सुटले गेले आलेलं तर काही पण सोबत आलं. काही सामान्य सोबत घेता आलं तुम्हाला? पालक आणि छोटे छोटे मुलांचे लेकरू काही दुरून सोडून आलेलं काहीच नाही सोबत आलेलं. तुमच्या डोळ्याने पाहिजे पाणी घेतलेलं? आम्ही पुढे आलो बाहेर काढले पाणी तिथपर्यंत गेलेलं. तिथपर्यंत पाणी गेले त्यामुळे काही हाती लागत नाही. काय लागतंय हे काही सांगता येत नाही. आता सध्या तिथपर्यंत घरापर्यंत पाणी आहे. काय मागणी असेल तुमची? मदत मराठवाड्यातली ही पूर परिस्थिती कधी निवळणार आणि या नागरिकांना आपल्या घरी पुन्हा कधी जाता येणार यावरच आता सगळ्यांचं लक्ष लागून आहे. जालन्याहून अनंत साळीसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.